दरम्यान ठाकरे गटानं नागपूर विमानतळावर राणेंना रोखल्यानंतर त्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली आणि भास्कर जाधव नेमकं काय म्हणतात पाहूया। वाडा आणि अचलपूरमध्ये आमचा मोर्चा आहे, बाईक रॅली आहे, त्याचबरोबर धर्मसभा आहे आणि त्या धर्मसभेला उपस्थिती लावण्यासाठी मी इथून आपल्या इकडून आता अमरावतीच्या दिशेने जात आहे। उभाटाचे कार्यकर्ते इथे येऊन तुमच्याकडे नारेबाजी देऊन गेले। ठीक आहे, आता त्यांचा तेवढंच जीव राहिलेला आहे। कदाचित ते चार घोषणा ऐकून त्यांचा तो नंतर येणारे जे बंटी बबली आहे ते खुश होतील। शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्यामुळे पडला, यांच्या सरकारमुळे पडला, यांच्या भ्रष्टाचारामुळे पडला, त्याची लाज लज्जा आणि खेद बाळगण्याच्या ऐवजी आदित्य ठाकरेंचा रस्ता ह्यांनी रोखून धरला। खासदार विनायक राऊत होते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते आणि हेच त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा, परंतु आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय वाटेल झालं तरी मी रस्ता बदलणार नाही। पण आज शिवसैनिकांनी, शिवसैनिकांची ताकद, त्यांचा जोश आणि शिवसैनिक काय असतो त्यांनी आज नितेश राणेला रस्ता बदलायला लावला, हे मला सांगायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।